नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालो आहोत माथेरानला। सकाळी लवकर निघून लोकल ट्रेनने नेरळ गाठलं। त्यापुढे शेअर टॅक्सीने आम्ही घाटमार्गाने दस्तुरी नाक्यापर्यंत जाणार आहोत। शेअर टॅक्सीवाले प्रत्येकी 100 रुपये घेतात। दस्तुरी नाका म्हणजे माथेरानचं प्रवेशद्वार। इथून पुढे पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांना बंदी आहे। दस्तुरीपर्यंत जाणारा हा रस्ता पूर्ण घाट रस्ता आहे। बरीच नागमोडी वळणे असलेला हा रस्ता खूप सुंदर आहे। पावसात तर या रस्त्याचं सौंदर्य अजूनच खुलतं। आता आपण आलो आहोत दस्तुरीला। इथे प्रवेश फी भरली की माथेरानमध्ये प्रवेश मिळतो। इथे पे अँड पार्किंगची व्यवस्था पण आहे। अमन लॉजपासून माथेरान मार्केटला जायला विविध पर्याय उपलब्ध आहेत। टॉय ट्रेन, हात रिक्षा, ई रिक्षा, घोडे करून किंवा अगदी पायी चालतसुद्धा तुम्ही माथेरानला जाऊ शकता। आम्ही ई रिक्षाने जायचं ठरवलं। वीकेंडमुळे माथेरानचा बाजार पर्यटकांनी फुलला होता। तिथे पोचताच आम्ही आधी पेटपूजा केली आणि मग रिसॉर्टला गेलो। फटाफट चेक इन करून आणि फ्रेश होऊन आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरलो। हर्षित, हाय. अरे वा. स्विमिंग पूलमध्ये भरपूर मजा केली आणि आता भूक लागली। चला तर पाहूया जेवणात काय आहे। जेवण शाकाहारी आणि उत्तम होतं। जेवणानंतर आम्ही भरपूर वेळ आराम केला। संध्याकाळी हॉटेलतर्फे काही गेम्स आणि जगलर शो आयोजित करण्यात आल्याचं समजलं। मुलांना त्याची खूप उत्सुकता लागून राहिली होती।
चलो आराम से खेला, रिटर्न नहीं, बीच में से आउट है बाबा। चलो चलो फास्ट, चलो फास्ट, रिटर्न नॉट अलाउड है। चलो ठीक है, चलो फास्ट। आराम से खेलिए, आराम। गेम खेळून झाल्यावर आम्ही जेवायला गेलो. जेवणात व्हेजमध्ये विविध पदार्थ होते. पावभाजी, नूडल्स, भाजी चपाती, पुलाव होता. छान जेवण होतं. जेवणानंतर आम्ही जगलर शो पाहायला गेलो. सुप्रभात मंडळी, हा सकाळचा व्ह्यू बघा किती छान आहे. आज आपलं चेकआउट आहे. त्याआधी तुम्हाला रूम दाखवतो, मग नाश्ता करायला जाऊया.
चला तर मंडळी, आता आम्ही चेकआउट करून परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओत इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.